श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्ल्यू धन दही माम. ओम धनदाय नमस्तुभे निधी पद्मा दीपायच. भवतु तत्व प्रसादमे धनधान्यादी संपदा. सुजन हो, ऐका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी. ही कहाणी द्वापर युगातील सौराष्ट्र देशातील. त्या सौराष्ट्र देशात एक भद्रश्रवा नावाचा राजा करीत होता. तो राजा पराक्रमी, प्रजादक्ष आणि धार्मिक होता. त्या राजाच्या राणीचं नाव होतं सुरत चंद्रिका. ती अत्यंत सुंदर रूपवान होती. तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता. मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे. एकदा असेच झाले. ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून निघून गेली. ती रानावनात फिरत असताना तिला काही सुवासिनी एक पूजा करीत असताना दिसल्या. तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली. तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे. तिने त्यांच्याकडून त्या देवीची व्रताची संपूर्ण माहिती घेतली. पुढे ती मोठ्या भक्ती भावनेने ते व्रत करू लागली. त्या तिच्या व्रत चरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. कालांतराने ती वैश्यश्री मरण पावली. तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली. तिचा भद्रश्रवा राजाशी विवाह झाला. ती राणी झाली. त्या दोघांना 7 पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली. त्या कन्येचे नाव होते शांबला. एकदा काय झाले, देवीच्या मनात आले की आपण सुरत चंद्रिका राणीत जाऊन भेटावे. तिला आपली ओळख पटते का ते पाहावे. मग देवीने काय केले, एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकं लुगडं नेसली, माथी मळवट भरला, हाती एक काठी घेतली. म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट राजवाड्यात आली. म्हातारीने आवाज दिला, आहे का कोणी? मला कोणी घास देईल का? म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली. तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले, अहो आजीबाई, कोण तुम्ही? इथं कशाला आणि कोणाकडे आलात? तुमचं काय काम आहे? तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय? त्यावर मधून खोकत खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाली, अगं माझं नाव कमला. मी द्वारकेहून आले तुझ्या सुरत चंद्रिका राणीस भेटायला. कुठे आहे ती राणी? तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली, आजी, राणीसाहेब आत्ता त्यांच्या महालात आहेत. मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत आहेत. त्यांनी जर तुला पाहिले इथे ह्या अशा अवतारात पाहिले तर त्या रागवतील, तुला उन बोलतील, आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करतील. त्यापेक्षा तू असं कर, आपली एक आडोशाला बस. त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणीसाहेबांना देते. दासीचे ते बोलणे ऐकून म्हातारीस राग आला. ती रागारागाने म्हणू लागली, अगं ही तुझी राणी आता ती आज राणी झाली आहे खरी, पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच वैश्यश्री होती. त्या जन्मात तिने माझे श्री लक्ष्मीचे व्रत केले म्हणून तिला ह्या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे. पण ती मात्र आता गर्विष्ठ उन्नत झाली आहे. तिला याचा परिणाम भोगावा लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी, असे म्हणून ती म्हातारी तावातावाने निघाली. तेव्हा दासी घाबरली. तिने म्हातारीचे पाय धरले, तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली. हात जोडून दासी म्हणाली, आजी, तू हे व्रत मला सांग. मी हे व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन. मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. माझ्यावर दया कर आणि मला हे तुझे व्रत सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली. म्हातारी काठी टेकत टेकत परत निघाली. तोच भद्रश्रवा राजाची मुलगी शांबाला ही तिथे धावत आली. तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता. ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला. मोठ्या विनयाने शांबाला देवीस म्हणाली, आजी, तू रागावू नकोस. माझी आई चुकली, मी तिच्या वतीने क्षमा मागते. आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही. मी घेतला वसा टाकणार नाही, व्रत मोडणार नाही. तू मला तुझ्या या व्रताची माहिती दे. राजकन्या शांबाला हीच ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली. तिने तिला मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परतवणार. तोच तिथे राणी सुरत चंद्रिका ती आली.
तिने त्या फाटक तुटक नसलेल्या म्हातारीला आपल्या महालाशी पाहिलं. ती एकदम तिच्यावर रागून तिला विचारू लागली, कोण ग तू थेरडे? इथं कशाला आलीस? जा इथून, नाहीतर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून देईल. हे शब्द ऐकून म्हातारी संतापली. तिने रागाने आपले डोळे गरागरा फिरवले. ती तोंडातल्या तोंडात काही फुटफुटली आणि संतापाने निघून गेली. सुजन हो, त्या म्हातारी द्रुपदेवी महालक्ष्मीचे व्रत सांगितले. ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली. राजकन्या शांबाला हिने त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले. योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार हिच्याशी त्याचा विवाह झाला. ती मोठ्या राजवैभवात सुखाने राहू लागले. इकडे मात्र देवी लक्ष्मी ही भद्रश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याचे पुढे लवकरच शत्रूने त्याच्या राज्यावर चाल केली. त्याचे राज्य बळकावले. राजा राणीस आपल्याच राज्यातून परागता व्हावे लागले. झाल्या गोष्टीचे त्याच्या भद्रश्रवात खूप वाईट वाटले. राणी सुरतचंद्रिकेसही आपल्या केल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला. एकेकाळच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता रानावनात भुकेला पोटी फिरण्याचे दिवस आले. असाच काही काळ गेला. एक दिवस राजा भद्रश्रवाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत गेला. दमला भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला. राणीच्या एका दासीने त्यास पाहिले. त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली. मालाधर जावयाने त्वरित सासऱ्यास सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठविला. राजाचे स्वागत करून त्यास वस्त्रालंकार भूषणे दिले. मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्याचा उचित आदर सन्मान केला. काही दिवस आपल्या लेकीच्या घरात पाहुणचार घेऊन राजा परत निघाला. तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून धन दिले. लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला. भद्रशिवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सुरतचंद्रिका हिला मोठा आनंद झाला. तिने घाईघाईने त्या हंडातले झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय, आत धन नव्हते, तर त्या धनाचे झालेले कोळसे होते. ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले. राणी सुरतचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची, तिच्या शापाचीच ही परिणिती आहे. पण काय करणार? राणी सुरतचंद्रिकेस आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता. राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका ह्याच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते. एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची इच्छा झाली. तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एक दासीकडून मिळताच लेक आणि जावयाने तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले. ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा ती लक्ष्मी व्रतात चरणाच्या प्रभावाने सुख चौक्यात असलेला आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला, समाधान झाले. लेकीस आईस न्याऊ माकू घातले. तिला नूतन वस्त्रालंकार दिले. सुग्रास भोजन दिले. दुपारची वेळ झाली. शांबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले. पण त्यावेळी राणी सुरतचंद्रिका म्हणाली, शांबाले, तू माझे डोळे उघडलेस. आज तुझ्या हे महालक्ष्मीच्या व्रताचा हा पहिला गुरुवार आहे. मी तुझी पूजा पाहिली, आरती ऐकली. आता आज मी उपवास करणार आणि माझ्या सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडाने घेणार. तो शब्द ऐकून शांबालेस तर मोठा आनंद झाला. महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीने ती देवी लक्ष्मीची क्षमा मागितली. तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सुरतचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली. तेव्हा लेक आईस पोहोचवायला तिच्या सोबत माहेरी आली. 4 दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या शांबाले जेव्हा तिच्या पतीने तू माहेराहून काय आणलेस असं विचारले, तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला. त्यावर मालधार तिला म्हणाला, अगं वेडे, मीठ कशाला आणले? इथे आपल्या राज्यातही खूप मीठ आहेच की. हो ना, पण हे माझ्या माहेरचं मीठ आहे. मीठ हे जीवनाचे अमृत आहे. त्याने आणण्याला एक सुंदरी गोडी येते. मीठ सेवकाला धन्याशी इनाम राखायला शिकवते, असं शांबाला म्हणाले. मालधाराने तिच्या बोलण्याची खोच ओळखली. आता मालधार ही त्या मिठाचा विचार करू लागला. आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर
कलशाचा निश्चयच उठला. त्याने तातडीने भद्रशव आपल्याकडे बोलावून घेतले. एकांतात त्याच्याशी कसलीची खलवते केली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्या प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले. मालधाराने ज्या शत्रूची भद्रशवाचे राज्य बळकावले होते त्यात तीव्र हल्ला केला. प्रचंड युद्ध केले. सैनिकांनी मिठाचे इमाम राखत पराक्रमाची शर्त केली. भद्रशवाचे राज्य सोडून ते परत मिळवले. मालाधर व शांबाल यांची ही वार्ता मिळवताच त्यांना ही मोठा आनंद झाला. मालधाराने ते भद्रश्रवास परत दिले. ज्या दिवशी भद्रश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. राणी सुरतचंद्रिकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता. त्या गुरुवारी भद्रश्रवास त्याच गेलेले राज्य परत मिळाले. इतकेच नाही तर देवी वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले 7 पुत्र ही नेमके त्याच दिवशी घरी परत आले. सर्वांनाच मोठा आनंद झाला. सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखविणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तिच्या नावाचा जय जयकार केला. सुजन हो, या श्री महालक्ष्मीची व्रताचा महिमा हा असा आहे. जे कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्याच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते. ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी, ऐकावी, म्हणजे त्यांचे घरात सदैव ही महालक्ष्मीची वास्तव राहून ते घर सुख सौख्याने भरून निघते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुभ्ये.